नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत की बोटनेक गळ्याचे कटिंग कसं करायचं, तेही कॅनव्हास न वापरता खूप परफेक्ट पद्धतीनं. कारण या पद्धतीनं जर बोटनेक गळा कट कराल ना तर खूप सुंदर बसणार आहे. तुम्हाला कॅनव्हासची सुद्धा गरज नाही. तर काय करायचं आहे, ही कुर्ती आहे आणि त्याच्यावरती आपण बोटनेक गळा तयार करणार आहोत. तर आता बोटनेक गळ्यासाठी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन घेतलेले आहे. तर अस्तरची ही कुर्ती आहे. अस्तरवरती आपण आता सर्वात प्रथम कटिंग करून घेणार आहोत. तर आता बॅक साईडचा मी पार्ट घेतलेला आहे अस्तरचा आणि तुम्ही बघू शकता की शोल्डर मी किती घेतलेला आहे. त्यानंतर ह्या कुर्तीचं शोल्डर घेतलेलं आहे मी 7.5 इंच. म्हणजे ज्या वेळेस आपलं बोटनेक कुर्ती असती ना त्यावेळेस शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं. आणि गळा रुंदी घेतलेली आहे मी 4.25 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 3.5 इंच. म्हणजे 3 इंच तयार, अर्धा इंच शोल्डरसाठी मी घेतलेला आहे. आणि बोटनेक गळा कटिंग करताना बोटचा प्रॉपर आपल्याला शेप द्यायचा आहे. बोटनेकच नाव आहे त्यामुळे त्याला बोटीचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता मी कसं व्यवस्थित बोटनेकचा आकार दिलेला आहे. त्या पद्धतीनंच तुम्ही बोटनेकचा आकार द्या. म्हणजे खूप प्रॉपर आणि खूप फिटिंगला खूप सुंदर हा बोटनेक बसतो. तर आता मी पूर्ण जे मार्किंग करून घेतलेलं आहे ना ते आता कटिंग करून घेणार आहे. तर बघू शकता कसा आपला हा शेप आलेला आहे व्यवस्थित. तर आता आपण फ्रंट साईडचं अस्तरचं कटिंग करून घेऊयात. तर यालाही त्याच पद्धतीनं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे मागचा गळा आणि पुढचा गळा सेमच आहे म्हणजे उंची, त्यामुळे तेवढंच मी उंचीला ठेवलेलं आहे. कारण बोटनेकमध्ये गळ्याची रुंदी खूप असती. तेही आपल्याला चेस्टच्या मापानुसार थोडंसं कमी जास्त रुंदी करावी लागते. त्याच्यावरती पण मी वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर बघू शकता हे फ्रंट साईडचं पण आपलं बोटनेकचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला मेन कापडावरती अस्तरचं कापड ठेवून आता गळ्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर 5 इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एकसारखं अंतर येऊ देत म्हणजे आपल्या बोटनेकला फिनिशिंग खूप सुंदर येईल. तर आता आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला बारीक बारीक असे कट्स मारून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर उलटवून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसाठी वरून दाबटीप घ्यायची आहे आपल्याला.
अगदी व्यवस्थित कडेनं एकसारखी टीप मारून घ्या. तर बघू शकता किती सुंदर आपला हा बोटनेक तयार झालेला आहे. तर आता ह्या पण साईडला आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे आणि उलटवून घ्यायचा आहे. हे पण उलटवून घेऊन आपल्याला वरती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता हा पण आपला बोटनेकचा आकार किती सुंदर आलेला आहे. तर दोन्हीही बोटनेकचे पार्ट आपले तयार झालेले आहेत, बॅक साईड आणि फ्रंट साईडचे. आणि शोल्डर जोडून नंतर आपल्याला अस्तर जोडून घेऊन ही कुर्ती तयार करायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या पद्धतीनं जर तुम्ही कॅनव्हास न वापरता बोटनेक गळा तयार कराल तर खूप फिनिशिंग सुंदर बसणार आहे. बोटनेकचा आकार व्यवस्थित येणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये हा बोटनेक तयार होतो. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.